नमस्कार. शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहेत. खेळू करू शिकू यामध्ये जे अभ्यासक्रमाला आहे ते पाणी शुद्ध करण्याच्या 3 घरगुती पद्धती. तर यामध्ये आपण पाहूयात पाणी शुद्ध करण्यासाठी काही घरगुती पद्धती वापरल्या जातात. त्यामध्ये आहे पाणी गाळणे, पाणी निवळणे आणि पाणी उकळणे. तर आपण दैनंदिन जीवनामध्ये जे पाणी वापरतो ते शुद्ध असणं गरजेचं आहे, कारण पाण्यामुळे वेगवेगळे आजार होत असतात. कावीळ असेल किंवा वेगवेगळे पोटाचे विकार होतात, म्हणून पाणी शुद्ध पिणे गरजेचे असते. त्यासाठी काही घरगुती पद्धती आपल्याला खेळू करू शिकू या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे पाणी निवळणे. पाणी निवळणे म्हणजेच हे आहे गढूळ पाणी. यामध्ये आपण तुरटी फिरवली असता, तुरटी फिरवून थोडा वेळ पाणी शांत ठेवले असता यामधील जो गाळ आहे तो तळाशी बसतो आणि काडी कचरा असेल तर तो वरती राहत असतो. म्हणून अशी तुरटी फिरवून थोडा वेळ पाणी स्थिर ठेवलं असता पाणी शुद्ध पाणी वरती येतं आणि यामधील जो गाळ आहे तो तळाशी जाऊन बसत असतो. थोडा वेळ पाणी आपण हे स्थिर ठेवूयात. यानंतर दुसरी पद्धत आहे पाणी गाळणे. हे आहे गढूळ पाणी. हे आहे गढूळ पाणी. हे आपण कपड्याच्या साहाय्याने गाळून घेतले असता यामधील गाळ काडी कचरा हा वरती कपड्यामध्ये राहत असतो आणि स्वच्छ असं पाणी आपल्याला मिळत असतं. यानंतरची अजून एक पद्धत आहे, ती पद्धत आहे पाणी उकळणे. तर पाणी उकळून सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. पाणी उकळणे यामध्ये आपण पाणी ठेवलं असता पाणी आपण इथे उकळून घेऊन ते पिण्यासाठी योग्य असं, कारण यामध्ये काही जंतू असतील तर ते त्या ठिकाणी नाहीसे होतील. अशा पद्धतीनं पाणी आपण पाण्याला उकळलं असता पाणी उकळून नंतर ते थंड करून पिले असता ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. आणि पाणी शुद्ध करण्याची ही एक घरगुती पद्धत आहे. पाणी उकळले असता यामधील जीवजंतू किंवा अपायकारक जे घटक आहेत ते नाहीसे होतात. म्हणून पाणी उकळणे ही एक पाणी शुद्ध करण्याची पद्धत आहे. चला तर मग पाहूयात आपण. तुरटी फिरवली असता या तुरटीमधील जो गाळ आहे तो तळाशी बसलेला आहे आणि शुद्ध असं स्वच्छ पाणी वरती येत आहे. यालाच आपण पाणी निवळणे. पाणी या ठिकाणी आपण कपड्याच्या साहाय्याने गाळून घेतलेलं आहे. पाणी गाळणे आणि पाणी उकळणे या 3 घरगुती पद्धती या ठिकाणी आपण अभ्यास केलेले आहेत. चला तर मग तुम्ही पण या पद्धतीचा वेगवेगळ्या ठिकाणी गरजेनुसार वापर करून घ्या. धन्यवाद.